थंडीमध्ये ना बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या येत असतात आणि फ्रेश देखील असतात. तर या भाज्या आपण खाल्ल्या गेल्या पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं ना, आपण मोठे तर खाऊन घेतो, पण लहान मुलं ना भाज्या वेचून वेचून काढून टाकत असतात. तर मग अशा वेळी काय करायचं, कलरफुल असा नाश्ता बनवून मुलांना द्यायचा. म्हणजे कलरफुल असलं ना तर मुले अट्रॅक्ट होतात आणि अट्रॅक्ट झाले की आवडीने ते नक्की खातात. चला तर हा कलरफुल नाश्ता मी कसा बनवलेला आहे रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी घेतलेला आहे 1 कप रवा. बारीक मोठा तुम्ही कोणताही घेऊ शकता. इथे मी मोठाच रवा घेतलेला आहे. आता काय करायचंय, हा रवा आहे ना एका भांड्यामध्ये काढून घेते मी, कारण याच कपने मला सगळं मेजरमेंट करायचंय. त्यामुळे हा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आणि सेम कपने 1 कपला थोडंसं कमी इथे मी दही घेतलेलं आहे. आता हे दही आपण एका भांड्यामध्ये काढून घेतले आणि चमच्यानेच इथे मी छान असं फेटून घेणार आहे. हवं तर तुम्ही रवीने फेटून घेऊ शकता. म्हणजे याचं आपल्याला ताक करायचं आहे, त्यामुळे अगोदर मी दही छान असं फेटून घेते. दही फेटून झालं की यामध्ये सेम कपने 2 कप इतकं मी पाणी घालून घेणार आहे. रूम टेम्परेचरचं नॉर्मल हे पाणी आहे. आता हे पाणी घालून झालं की छान एकजीव करून घ्यायचे. गाठी गुठळ्या असतील तर फोडून घ्यायचे आहेत. इथे मी दह्याचा वापर केला आहे. तुमच्याजवळ जर ताक असेल तर तेही तुम्ही वापरू शकता. फक्त 3 कप ताक वापरायचे. आता यामध्ये कोथिंबीर घातली आणि छान मिक्स करून हे साईडला ठेवून देऊया. आता गॅसवर कढई गरम करायला घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला साधारण 2 चमचे इतकं तूप घालून घ्यायचं आहे. तूप जसं गरम झालं की यामध्ये आपण जो रवा बाजूला काढून ठेवला होता तो रवा यामध्ये घालून घ्यायचा आहे. तुपामध्ये भाजला ना तर छान याला एक वेगळी अशी टेस्ट येते. त्यामुळे तुपामध्ये मी भाजून घेते. असा कोरडाही तुम्ही भाजून घेऊ शकता. तर 2-3 मिनटं छान असा आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. मीडियम गॅसवर मी भाजून घेते. तर जास्त डार्क करायचा नाही आहे. फक्त एक थोडासा कलर चेंज होईपर्यंत आणि थोडासा तो फुलेपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचा. तर इथे पाहू शकता छान फुललेला आहे. आता हा आपण काढून घेऊया. मी जास्त डार्क रंगावर परतलेला नाही आहे. तर आता सेम कढईमध्ये मी 2 चमचे इतकं तेल घालून घेते. जसं तेल गरम झालं की मोहरी घालून घ्यायची, जिरे घालून घ्यायचे आहेत. छान असे तडतडले की इथे मी घेतलेली आहे चणा डाळ आणि उडदाची डाळ. 1-1 चमचा घेतलेली आहे, छोटे चमचे. 2 मिनटं छान असे परतवून घ्यायची. चणा डाळीने ना छान उपम्याला टेस्ट येते, त्यामुळे एकदा ट्राय करा, खूप मस्त लागतो. आता इथे मी घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा, कढीपत्त्याची पाने, थोडंसं आलं मी इथे चिरून घालून घेते आणि हिरव्या मिरच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता, त्या देखील घालून घ्यायच्या. छान हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे 2 मिनटं. आणि लगेच यामध्ये मी शेंगदाणे देखील ॲड करणार आहे. आणि इथे मी घेतलेल्या आहेत काही भाज्या. या सीझनल भाज्या आहेत. मुले खात नसतील तेव्हा या पद्धतीने तुम्ही या भाज्या ॲड करून घेऊ शकता. मटार आहेत, फ्रेश मटार. गाजर देखील बारीक असे चिरून घेतलेत आणि सिमला मिरची घेतलेली आहे. आवडीनुसार कमी जास्त करून घ्यायचे आणि छान एकजीव करून आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. बरं, इथे मी सगळं एकदमच ॲड केलेलं आहे. तुम्हाला हवं ना तर तुम्ही शेंगदाणे सेपरेट तळून घेऊ शकता, कारण इथे आपल्या भाज्या आणि कांदा सगळं एकत्र परतलं की आपला वेळ वाचतो. त्यामुळे इथे मी सगळं एकत्रच परतवून घेणार आहे. तर आता यामध्ये आपण जो रवा भाजून घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे. इथे मी जास्त भाज्या परतवून घेतलेल्या नाही आहे, कारण थोड्याशा त्या क्रंची क्रंची राहिल्या ना तर त्याची एक वेगळीच अशी टेस्ट येते. त्यामुळे मी जास्त परतवून नाही घेतल्या आणि तशाही बारीक चिरल्यामुळे जास्त शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. आता रवा छान परतवून घेतला की चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. यावेळेसच मीठ घातलं की मिठाचा अंदाज येतो, त्यामुळे मी घालून घेते. छान सगळं एकजीव करून घ्यायचं. आणि आता यामध्ये आपण जे ताक तयार करून घेतलेलं होतं ना ते ताक यामध्ये घालून घेणार आहे. तर सगळं ताक मी यामध्ये घालून घेते आणि मीडियम गॅसवर हे लगेच आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तोपर्यंत मिक्स करायचे जोपर्यंत हे मिश्रण जे आहे ना ते थिक होत नाही. बरं, इथे मी जो उपमा करत आहे ना तो थोडासा असा थिक करत आहे. तुम्हाला जर मोकळा सडसडीत हवा असेल ना तर तुम्ही ताकाचं प्रमाण म्हणा किंवा पाण्याचं प्रमाण कमी ठेवू शकता. पण मी या पद्धतीने केलेला आहे. खूप छान टेस्टी लागतो. अगदी बाहेर मिळतो ना अगदी तसाच्या तसा परफेक्ट हा उपमा तयार झालेला आहे.
तुम्ही जर कधी याआधी दही उपमा ट्राय केलेला नसेल ना, तर एकदा नक्की ट्राय करून पहा. खूप मस्त टेस्टी लागतो. बरं, यामध्ये तुम्हाला आणखी काजू वगैरे तळून घालायचे असतील ना, तर तेही तुम्ही ॲड करून घेऊ शकता. माझे ऐन वेळेस काजू संपलेले होते, त्यामुळे मी काजू घातलेले नाही आहे. तर मस्त इथे आपला कलरफुल असा उपमा तयार झालेला आहे. गॅस बंद करून घेऊया आणि हा उपमा आपण सर्व करून घेऊया. बरं, तुम्हाला जर या उपम्याचं प्रीमिक्स तयार करून ठेवायचं असेल ना, तर ते प्रीमिक्स आपण कसं स्टोअर करून ठेवू शकतो, त्याचा देखील मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला जर पाहायचा असेल ना, तर लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथून तुम्ही पाहू शकता. म्हणजे ऐन वेळेस आपली तारंबळ उडणार नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एकदा व्हिडिओला हाईप करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.